जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो, आज 3 जानेवारी म्हणजे आपल्या सावित्रीबाईची जयंती। आज 3 जानेवारी हा स्त्री शिक्षणाचा पाया रचलेले सावित्रीबाई यांचा जन्मदिवस आहे। सावित्रीबाईमुळे आज प्रत्येक स्त्री शिक्षण घेत आहे, पण त्यासाठी त्यांना काय त्रास झाला, काय संघर्ष होता, महात्मा ज्योतिबा फुले असतील किंवा सावित्रीबाई असेल, यांना समाजाने कशा पद्धतीने हीन वागणूक दिली, चिखल त्यांच्या अक्षरशः त्यांना चिखल मारण्यात आला, शेण त्यांच्या अंगावर फेकण्यात आलं, पण तरीही न डगमगता त्यांनी शिक्षण स्वतःही घेतलं आणि त्यांच्या सोबतच महिलांनाही दिलं। भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका, पहिल्या महिला मुख्याध्यापिका सावित्रीबाई होत्या। मग सावित्रीबाईंनी कशासाठी एवढा त्रास सहन केला? आज आपण बघतोय शिक्षक लोक, शिक्षकांना किती पगार आहे तरी पण त्यांच्यामध्ये जिद्द नाहीये की गुणवत्ता विद्यार्थ्यांना द्यायची कशी। तर त्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुले असतील किंवा सावित्रीबाई असेल, त्यांनी निस्वार्थपणे शिक्षणाचा महामेरू उभा केला। अक्षरशः वाघिणीचं दूध ज्याला म्हणलं जातं शिक्षण, आणि ज्याच्याकडे ते असेल तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही, हे शिक्षण सावित्रीबाईंनी आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी मोफत दिलं। पण आज प्रत्येक शाळेंची अशी अवस्था आहे, प्रायव्हेट शाळांमध्ये पैसा जातो आणि ज्या शासनाच्या शाळा आहेत मोफत मध्ये तिथं गुणवत्ता नाहीये। मग याकडे आज आपण जबाबदारी बघितलं पाहिजे। आज त्यांनी जे शिक्षण दिलं, महात्मा ज्योतिबा फुलेंनी जे समाजासाठी केलं ते व्यर्थ चाललंय। आज जर शिक्षण घ्यायचं असेल तर एकतर चांगलं शिक्षण पाहिजे असेल तर चांगला पैसा द्यावा लागतो। मग गोरगरिबाच्या मुलांनी शिकायचं का नाही शिकायचं हा मोठा प्रश्न त्यांच्या पुढे उपस्थित होतोय। आणि राहिला स्त्री शिक्षणाचा विषय, मुलगी शिकली, प्रगती झाली, आजच्या स्त्रिया आणि मुली किती प्रगती करतात हे आपण बघतच आहोत। 70 ते 80% मुली आज इंस्टा, फेसबुक, युट्यूब ह्याच्यावर फक्त कंबर हलवतात, डोळे मिचकवतात आणि स्माइल देतात किंवा अश्लील व्हिडिओ सुद्धा बनवतात। मग यासाठी शिक्षण होतं का सावित्रीबाईंचं? यासाठी त्यांनी चिखल दगड गोटे अंगावर घेतले, अक्षरशः शेण त्यांच्या अंगावर टाकण्यात आलं। मग एवढ्या वाईट परिस्थितीतही त्या डगमगल्या नाही, हार मानली नाही। माझी स्त्री शिकली पाहिजे आणि हुशार झाली पाहिजे आणि चूल आणि मूल याच्यातून बाहेर येऊन तिने काहीतरी केलं पाहिजे, यासाठी महात्मा ज्योतिबा फुले असतील किंवा सावित्रीबाई असेल यांनी अट्टहास केला। अरे आपल्या स्वतःच्या कुटुंबाचा विरोध पत्करला, समाजाचा विरोध पत्करला, पण तरीही त्यांनी जिद्द सोडली नाही। त्यांनी पहिली मुलींची शाळा पुण्यामध्ये भिडेवाड्यामध्ये स्थापन केली आणि तिथून त्या स्त्री शिक्षणाची जनक बनल्या। मग आज त्या स्त्रियासाठी त्यांनी जे केलं त्या स्त्रियांना त्यांची कदर आहे का? आज त्या माऊलीने काय केलं त्यांचा 1% तरी अनुकरण या स्त्रिया करतात का? मग जर ही परिस्थिती होत असेल तर ते शिक्षण आणि त्यांनी शिकवलेलं व्यर्थच नाही का? आज मुलगी शिकली, प्रगती झाली, आज शहरात शिकत असलेल्या मुलांच्याही पुढे एक पाऊल गेलेले आहेत। आज सर्वात जास्त सोशल मीडियावर मुली आहेत, कसल्या पद्धतीने व्हिडिओज आहेत, कसल्या पद्धतीने त्याच्यावर अश्लील चाळे आहेत, ह्या खूप गोष्टी वाढलेल्या आहेत। मग यासाठी शिक्षण होतं का? मग शिक्षणाचा खरा अर्थच आजच्या मुलींना, महिलांना समजला नाहीये। पालक, मुलगी वाकडे तिकडे नृत्य करते, अश्लील चाळे करते आणि आई वडील त्याला समर्थन करतात। मग तुम्ही आई वडील म्हणण्याच्या लायकीचे आहात का? ह्या अशा जर घटना होत असतील तर सावित्रीबाई परत कधी येणार? आज गरज आहे, महापुरुषाची गरज आहे, प्रत्येक महापुरुषाची गरज आहे। म्हणजे छत्रपती शिवराय असतील, जिजाऊ असतील, अहिल्याबाई असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे असतील, यांची सर्वांची गरज आहे। आज त्या लोकांची आज समाजाला गरज आहे, पण ते लोक कशासाठी येतील?
तुम्ही आज कोणतीच परिस्थिती मानायला तयार नाही, फक्त तुम्ही महापुरुषांचे जयंत्या करणार, जयंत्या पूर्ण तेवढे स्टेटस ठेवणार, तेवढे दाखवणार, बस, बाकी जैसे थे तैसे हे. मग आज जर तुम्हाला स्त्री शिक्षणाचा अर्थ कळत नाहीये, स्त्रियांना आज आपल्यासाठी जिजाऊ असतील, सावित्रीमाई असतील, रमाई असतील, अहिल्याबाई असतील, यांनी काय केलंय हेच जर आपल्याला माहित नसेल आणि आपण जर ह्या अश्लील चाळ्यांमध्ये असल्या व्हिडिओ बनवा ना, तुम्ही जिजाऊचे व्हिडिओ बनवा, तुम्ही सावित्रीमाईचे व्हिडिओ बनवा, शिक्षणाचा आदर्श समजून सांगा, असं खूप काही आहे बनवण्यासारखं. पण तुम्ही फक्त कंबर हलवता, अश्लील हावभाव चेहऱ्यावर आणता आणि कपडे तर तुमचे विचारूच नका. त्या फॉरेनर पेक्षाही तुम्ही बेटर झालात आता. पण ही परिस्थिती तुम्ही स्वतः, तुम्हाला तुमची लाज तुम्ही पूर्ण सोडून द्यायला, तुम्ही पूर्णतः तुमची लाज लज्जा, तुमचे आई बापाचे संस्कार तर तुम्हाला माहितच नाही किंवा त्यांनी दिलेच का नाही हे पण मोठा प्रश्न आहे. मग स्त्री शिकली, प्रगती झाली, प्रगती नाही अधोगती झाली. सावित्रीमाईचा उद्देश वेगळा होता आणि आजच्या शिकलेल्या मुलींनी, महिलांनी त्याचा गैरअर्थ करून टाकला. फक्त एवढंच सांगतो, सावित्रीमाईच्या जयंती निमित्त एक पण ठेवा की मी काहीतरी समाजासाठी या स्त्री शिक्षणातून स्वतःला सामर्थ्यवान करेल आणि समाजालाही त्यातून काहीतरी देईल असा निश्चय करा. खऱ्या अर्थाने तीच श्रद्धांजली सावित्रीमाईला होईल आणि त्यातूनच त्यांच्या आत्म्यास समाधान लाभन की आपलं जीवन व्यर्थ नाही गेलं, त्याचं सार्थक झालं. जय जिजाऊ, जय शिवराय.